पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला सर्वांगासन शिकवणार आहे. हे आसन अत्यंत महत्त्वाचे आहे. या आसनामुळे शरीराचा सर्वांग भाग चांगला व्यायाम मिळत असल्याने या आसनाला सर्वांगासन असे म्हणतात. प्रथम पाठीवर झोपायचे. नाकावाटे श्वास आत घेऊन आता दोन्ही पाय हळूहळू वर न्यायचे. पाय नितंब आणि मांड्या सरळ पाठ वरती उचलायची आहेत. दोन्ही हातांनी पाठीला कमरेला आधार द्यायचा आहे. खांदे आणि मान जमिनीवर टेकलेली पाहिजे. लक्ष पूर्ण पायावर केंद्रित करायचे आहे आणि सर्व शरीर सैल सोडून आता शरीराचा सर्व भार वर येईल. तर प्रथम पाठीवर झोपायचंय. दोन्ही पाय गुडघ्यात वळवायचे. आता मी हे आसन करून दाखवत आहे प्रत्यक्ष, ते आपण बघा. प्रथम गुडघ्यात पाय वळवायचे. गुडघ्यात पाय वळून हळूहळू पाय आकाशाच्या दिशेला न्यायचे आणि सरळ पाय आकाशाच्या दिशेला सरळ ठेवायचे. कमरेला दोन्ही हाताचा सपोर्ट द्यायचा आहे. सर्वांगासन हे आसन अत्यंत लाभदायक आहे. हे आसन तुम्ही 3 ते 10 मिनिटापर्यंत थांबवू शकता. या आसनाचे प्रचंड फायदे आहेत, म्हणून याला सर्वांग असे म्हणतात. हे आसन सोडताना धीरे धीरे पाय गुडघ्यात वळवायचे आणि थोडस रिलॅक्स करायचं आहे. तर हे आसन तुम्ही रोज 3 ते 10 मिनिटापर्यंत करू शकता. आता या आसनाचे मी काही फायदे तुम्हाला सांगणार आहे. आरोग्य गळ्यात असणाऱ्या थायरॉइड ग्रंथीवर अवलंबून असते. या ग्रंथी जितक्या सदृढ तितके मनुष्याचे आरोग्य सदृढ व निरोगी राहते. त्यामुळे रक्ताभिसरण, श्वसनक्रिया, पाचनक्रिया, उत्सर्जक्रिया आणि नाडीतंत्र कार्यक्षम राहते. या आसनामुळे शरीर बलवान व निरोगी बनते. शरीरात नवा जोम व उत्साह निर्माण होतो. मानेच्या नाड्यांना रक्ताभिसरण, भरपूर प्रवाह डोक्याकडे वाहू लागतो. पाठीचा कणा लवचिक राहतो. त्यामुळं दीर्घकाळापर्यंत तारुण्य व जोम राहतो. जननेंद्रिय, मूळव्याध या रोगासाठी हे आसन म्हणजे रामबाण आसन आहे. नाडी संस्था, पचन संस्था कार्यक्षम ठेवते. ह्या आसनाचे असे फायदे. या आसनामुळं तळपायाला येणारी सूज, वेदना इत्यादी सगळे प्रॉब्लेम दूर होतात. धन्यवाद.